नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स म्हणजेच KTHM कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA वर्गातील सेमिस्टर 4 चा आपला जो पेपर आहे की जो सर्वांना सक्तीचा पेपर आहे की ज्याचं नाव आहे अ कोर्स इन एन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा ज्याला आपण एन्व्हायरमेंटल सायन्स असंही म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचं प्रकरण क्रमांक 6 आपण बघत आहोत आणि आज या प्रकरण क्रमांक 6 जे आहे एन्व्हायरमेंटल पॉलिसी अँड प्रॅक्टिस यातील अत्यंत महत्वाचा उपमुद्दा आहे. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जे कायदे आहेत त्यातील एक महत्वाचा कायदा आजच्या तासाला आपण घेणार आहोत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की माझं या विषयाचं प्रकरण क्रमांक 6 वर आधारित हे 15वे लेक्चर आहे आणि यामध्ये आपण आज वन्यजीव संरक्षण कायदा 1972 या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये कायदे वेगवेगळ्या प्रकारची कायदे करण्याची गरज का तयार झाली, कारण तशा प्रकारची पार्श्वभूमी त्या कायद्यांच्या पाठीमागे होती. भारतामध्ये प्राचीन काळापासून भारतामध्ये वन्य पशु जे आहे, जे प्राणी आहेत, त्यांचे शिकार मोठ्या प्रमाणात केले जायचे. किंबहुना काही प्रदेशामध्ये एक छंद म्हणून ही शिकार केली जायची. पण याचा दुष्परिणाम नंतरच्या काळामध्ये असा झाला की अनेक प्रकारच्या दुर्मिळ ज्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या जाती आहेत त्या नष्ट होऊ लागल्या. निसर्गाचा समतोल त्यामुळे त्या ठिकाणी ढासळू लागला. मग अशा वेळेला पर्यावरणाचं संतुलन, जीवांचं रक्षण करणं, प्राण्यांचं रक्षण करणं किंवा दुर्मिळ ज्या जीवजंतू आहेत किंवा प्राणी पक्षी आहेत त्यांचं संरक्षण करणं अत्यंत महत्वाचं घडलं. आणि म्हणून ही पार्श्वभूमी लक्षात घेता भारतामध्ये भारत सरकारने 9 सप्टेंबर 1972 रोजी वन्यजीव संरक्षण कायदा पार्लिमेंटमध्ये त्या ठिकाणी पास केला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होत आहे. वेळ प्रसंगी यामध्ये अनेक प्रकारच्या दुरुस्त झाल्या, पण मूळ जो ढाचा आहे त्या कायद्याचा तो 1972 मध्ये जो करण्यात आला तोच आहे. बघा, या कायद्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे वन्य प्राणी आहे, वन्य पक्षी जे आहे यांना प्रामुख्याने संरक्षण देण्याचं कार्य या कायद्याने केलं. हे अत्यंत महत्वाचं कार्य केलं, कारण या कायद्यामुळेच भारतामध्ये राष्ट्रीय उद्यान असेल, अभयारण्य असेल यांची निर्मिती भारत सरकारतर्फे करण्यात आली. हा अत्यंत महत्वाचा फलित म्हणूया, अत्यंत महत्वाचा परिणाम चांगल्या अर्थानं या कायद्याचा झाला. आणि हा जो कायदा आहे हा केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकार जे आहेत ते सुद्धा या कायद्यामध्ये सहभागी आहेत. आणि यामध्ये एक प्रशासन यंत्रणा असेल, आर्थिक सहाय्य असेल, एक वेगवेगळ्या प्रकारची मंडळ असेल, हे सर्व तयार करून हा कायदा संपूर्ण भारतामध्ये राबवण्यात आला. सर्वात महत्वाचं म्हणजे की या कायद्याद्वारे अत्यंत महत्वाचं कार्य झालं, वन्यजीव सल्लागार बोर्डाची स्थापना करण्यात आली की जे बोर्ड हे जे वन्य प्राणी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये वेळोवेळी अहवाल असेल, ती परिस्थिती असेल ती शासनाला कळवेल आणि जर गरज पडली तर त्या संदर्भामध्ये काही कडक कायदे किंवा अधिक काही प्रकारचे GR त्या ठिकाणी काढून निसर्गातील प्राणी पक्षी जे आहे, परिसंस्था जी आहे की जीव आहेत, वन्य प्राणी जे आहेत त्यांचं संरक्षण करायला प्राधान्य या कायद्याने दिलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या कायद्यामध्ये 1 ते 4 जे परिशिष्ट आहेत कायद्याच्या शेवटी दिलेले आहेत, याच्यामध्ये काही प्राण्यांची यादी दिली आहे की त्या यादीमध्ये जे प्राणी आहेत त्यांच्या शिकारीवर पूर्णपणे संपूर्ण भारतामध्ये बंदी घालण्याचं कार्य या कायद्याने केलं आहे. हे अत्यंत महत्वाची गोष्ट या कायद्याच्या संदर्भात आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला संपूर्ण आपण कायदा बघितला त्याच्यामध्ये एकूण 5 परिशिष्ट आहेत आणि या 5 परिशिष्टामध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी, बारीक सारी गोष्टीची माहिती शासनाने त्या ठिकाणी सर्व भारतीयांना दिली आहे आणि त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून हा कायदा भारतामध्ये राबवत असताना अनेक याला सपूरक असे उपक्रम घेण्यात आले. आणि या कायद्यामध्ये मी पुन्हा सांगतो की काळाच्या ओघामध्ये काही बदल करण्यात आले. विशेषतः 4 वेळा हा जो मूळ कायदा आहे त्यामध्ये वेळ प्रसंगी दुरुस्ती करण्यात आली. पहिली दुरुस्ती जी करण्यात आली ती 1982 मध्ये करण्यात आली आणि सुधारित तो कायदा जो 1972 कायदा होता त्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा केली. त्याच्यानंतर परत 4 वर्षांनी म्हणजे 1986 मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली, परत 1991 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि शेवटची दुरुस्ती 1993 मध्ये झाली. आणि प्रत्येक वेळेला दुरुस्ती करून नवीन स्वरूपामध्ये हा कायदा प्रकाशित करण्यात आला. अलीकडच्या काळामध्ये शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा हा कायदा त्या ठिकाणी दिल्यात आहे. म्हणून या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि अनेक प्रकारचे जे मंडळ आहेत त्याला सहाय्य करणारे हे मंडळ सामुदायिकपणे ही जबाबदारी करत आहे.
बघा, हा जर कायदा बघितला ना विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 60 विभाग आहेत आणि 60 विभाग जे आहेत ते 7 प्रकरणामध्ये विभागले गेले आहेत. 7 प्रकरणं सुरुवातीच्या काळामध्ये होती, नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस त्याचं अपडेट करण्यात आलं त्यावेळेला शेवटचं आणखी एक प्रकरण त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. ही 7 प्रकरणं जी कोणती आहेत यावर मी एक नजर टाकतो. त्याने सुरुवातीचं इतर कायद्याप्रमाणे याही कायद्यामध्ये पहिलं जे प्रकरण होतं ते होतं प्रस्तावना किंवा प्राथमिक स्वरूपाची माहिती. त्या कायद्याची पार्श्वभूमी काय आहेत, संपूर्ण इतिहास त्या कायद्याचा थोडक्यात यामध्ये दिला होता. यात आणखी एक महत्वाचे आहे की या कायद्यामध्ये नवीन संकल्पना ज्या कन्सेप्ट आहे त्या होत्या, त्याही आपण त्या ठिकाणी काही प्रमुख संकल्पना इथं मी तुम्हाला स्पष्ट करून देणार आहे. कारण कायद्याच्या संदर्भामध्ये जे नवीन शब्द वापरले त्या शब्दांचा अर्थ, व्याख्या, उदाहरण याची सविस्तर माहिती या प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी दिली आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं, अभयारण्य स्थापन करण्यासाठी परवानगी आणि त्याची निवड प्रक्रिया कशा प्रकारे असावी याची एकदम शास्त्रीय माहिती प्रकरण क्रमांक 2 मध्ये दिली आहे. तर प्रकरण क्रमांक 3 जे आहे की आपल्या भारतामध्ये वन्यजीव असेल, वन्य पक्षी असेल, ज्यांना संरक्षण द्यायचं आहे त्या सर्वांची माहिती या ठिकाणी दिली आहे. आणि 4 मध्ये, प्रकरण क्रमांक 4 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, अभयारण्य असेल, प्राणी संग्रहालय असेल किंवा बंदिस्त विभाग आहे कोणते आहेत, कशा प्रकारचे जे क्रायटेरिया आहे, निकष काय आहेत याची एकदम परिपूर्ण माहिती प्रकरण क्रमांक 4 दिले. प्रकरण क्रमांक 5 आणि 6 याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की वन्यजीवांची काळजी कशा प्रकारे घ्यायची, संरक्षण कशा प्रकारे करायचं आणि शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहे त्यांनी त्यामध्ये कशा प्रकारचं कार्य करायचं याची सविस्तर माहिती प्रकरण क्रमांक 5 आणि 6 मध्ये दिली आहे. आणि शेवटच्या प्रकारामध्ये संकीर्ण आणि मिश्र स्वरूपाची माहिती की जिचा संबंध कायद्याशी आहे ही माहिती दिली आहे. अशा प्रकारे परिपूर्ण हा कायदा भारत सरकारने तयार केला आणि त्याची जबाबदारी पुन्हा सांगतो मी, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, केंद्रशासित प्रदेश असेल किंवा वेगवेगळे विभाग असेल, पर्यावरण विभाग असेल, वन विभाग असेल त्या ठिकाणी किंवा इतर जे याच्या संबंधित विभाग आहे त्या सर्वांना हे कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी भारत सरकारने सांगितलं आणि हे आजही हे कार्य होत आहे. याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो अत्यंत चांगल्या प्रकारे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलो की या कायद्यामध्ये काही नवीन शब्द वापरले, ते शब्द आपण बघूया. पहिला शब्द होता, संकल्पना होती आदिवास, हॅबिटॅट. याचा अर्थ एका ओळीमध्ये सांगितलं त्यांनी, सजीव ज्या ठिकाणी राहतात व त्यांच्या राहण्याच्या जागेला सजीवांचा आदिवास असं म्हणतात. कोणता सजीव असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, एखादा वन्यजीव असेल, तो ज्या ज्या ठिकाणी राहतो, जंगल असेल तो जंगल त्याचा आदिवास झाला. मग सिंह असेल, वाघ असेल, हरिण असेल, काळवीट असेल, असा कोणत्याही प्रकारचा प्राणी असेल किंवा एखादा पक्षी असेल, तो ज्या ज्या भागात राहतो त्याच्या राहण्याची जी जागा आहे त्या राहत्या ठिकाणाला त्या ठिकाणी या कायद्यामध्ये आदिवास हा शब्द वापरला गेला. पण ही एक संकल्पना नवीन या कायद्यात आली. आणखी एक शब्द, प्राणी संग्रहालय, ही सुद्धा नवीन संकल्पना होती. कारण या कायद्याच्या पूर्वी भारतामध्ये अशा प्रकारचे शासकीय स्तरावर प्राणी संग्रहालय स्थापन केले नव्हते. प्राणी संग्रहालय म्हणजे काय, विविध प्रकारचे धोक्यात असलेले आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांना संरक्षण देणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यासाठी ज्या ठिकाणी त्यांना योग्य असं अनुकूल हवामान आहे, परिसर आहे, अशा ठिकाणची जागा त्यांच्यासाठी सुरक्षित करणं आणि त्या सुरक्षित केलेल्या जागेच्या ठिकाणाला किंवा त्या ठिकाणाला प्राणी संग्रहालय असं म्हणतात. भारतामध्ये या कायद्याची अंमलबजावणी करत असताना अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्राणी संग्रहालय तयार करण्यात आले की ज्यामध्ये फक्त आणि फक्त ते जे दुर्मिळ आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर जे वन्यजीव आहे त्यांचं संरक्षण करण्यासाठी या कायद्यानं प्राणी संग्रहालयाची स्थापना केली. तिसरं एक महत्वाचं आहे अभयारण्य, विशेषतः पक्षी अभयारण्य बोलतोय मी त्या ठिकाणी. जे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अशा पक्ष्यांचं संरक्षण किंवा प्राणी असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, संरक्षण करणं, त्यांचं संवर्धन करणं आणि पुन्हा एकदा ज्या ठिकाणी त्यांना सुयोग्य अनुकूल असं हवामान असेल, मानवाच्या मदतीनं त्या ठिकाणी तयार करणं आणि त्या जागेमध्ये त्या पक्ष्यांचं, विशेषतः जे दुर्मिळ आहे, जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अशा पक्ष्यांचं संरक्षण करण्यासाठी जी जागा शासनाच्या तर्फे त्या ठिकाणी ठरवली गेली, निवडली गेली आणि त्या ठिकाणी ते पक्षी असेल त्या पक्ष्यांना प्रामुख्याने प्राधान्य देऊन त्याचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. याला म्हणतात अभयारण्य. आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा निफाड तालुक्यामध्ये नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य आहे. म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा तिथं सुद्धा निसर्गतः त्या ठिकाणी ती परिस्थिती अनुकूल आहे. विशेषतः अनेक, फक्त भारतातल्याच नव्हे विद्यार्थी मित्रांनो, जगातील सुद्धा पक्षी त्या ठिकाणी स्थलांतरित होऊन येतात. म्हणजे ही जी अशी अभयारण्य, असे भारतामध्ये अनेक अभयारण्य आहे. एक मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगितलं. ही अभयारण्य या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आली. बंदिस्त विभाग,
ही सुद्धा नवीन संकल्पना आहे. वन्य पशु पक्षी यांची शिकार आणि पर्यटनासाठी मनाई असलेला विभाग याला बंदिस्त विभाग असं म्हणतात, की ज्या ठिकाणी पर्यटक जे आहे ते जाऊ शकत नाही, त्यांना सक्त मनाई किंवा साधारणपणे आपले सर्वसामान्य लोक अशा ठिकाणी वावर करू शकतात. तिथं फक्त आणि फक्त वन कर्मचारी किंवा शासकीय जे कर्मचारी आहे ज्यांना त्या पक्ष्यांची किंवा ज्या पशूंची किंवा ज्या प्राणी असेल त्यांना त्या ठिकाणी संरक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे. एक ड्युटीचा भाग म्हणून, एक कामाचा भाग म्हणून फक्त ते त्या ठिकाणी जाऊ शकतात. अन्यथा इतर सामान्य लोक किंवा पर्यटक त्या जागेवर जाऊ शकत नाही. अशा ठिकाणाला, अशा प्रदेशाला त्या ठिकाणी बंदिस्त विभाग असं म्हणतात. ही सुद्धा एक नवीन संकल्पना या कायद्यात देण्यात आली. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांचं धोक्यातील वन्यजीव, हे सर्वात महत्वाचं आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीपासून भारतामध्ये शिकार झाली किंवा जे अवैध मार्गाने प्राण्यांची शिकार करण्यात आली त्यामध्ये अनेक प्राणी पक्षी जे दुर्मिळ आहे ते नामशेष झाले, काही होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून ते असे कोणते प्राणी आहेत, असे कोणते पक्षी आहेत की जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, अशा पक्ष्यांना किंवा त्या प्राण्यांना वन्यजीव असं म्हटलं जातं. धोक्यातील वन्यजीव हा शब्द त्यांनी वापरला. धोक्यातील ज्यांचं जीवन नष्ट होण्याचा धोका आहे याची सुद्धा यादी त्या कायद्याच्या शेवटी त्या ठिकाणी दिली. अशा प्रकारे या 5 प्रमुख संकल्पना. आणखी काय आहे, मला वाटतं तुम्ही जर कायदा सविस्तर वाचला त्यामध्ये कळेल. मग याच्यामध्ये आणखी इतर गोष्टी काय होतात. सर्वात महत्वाची, राष्ट्रीय उद्यान जे आहे ज्याला आपण नॅशनल पार्क म्हणतो, या ठिकाणी पशु पक्ष्यांना किंवा तिथे जी झाड आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही, इजा होणार नाही, अशा प्रकारचं वर्तन पर्यटक असेल, तिथले कर्मचारी असेल, हे करू शकत नाही. हे या कायद्याने अधोरेखित केलं. आणि जर तसं केलं विद्यार्थी मित्रांनो तर त्यावर कठोर शिक्षा या कायद्यामध्ये दिली आहे. तिथं कोणत्याही प्रकारची सवलत नाही, शिक्षा कठोर केली जाते आणि त्याची अंमलबजावणी अत्यंत चांगल्या प्रकारे केली जाते. हे या कायद्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक गोष्ट की जी जागा राष्ट्रीय उद्यान असेल, पशु अभयारण्य, पक्षी अभयारण्य असेल किंवा इतर प्राणी संग्रह असेल, या ठिकाणी जे पाळीव प्राणी आहे जे आपण घरगुती वापरासाठी वापरतो किंवा दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर काही कारणासाठी वापरतो, त्या प्राण्यांना अशा प्रदेशामध्ये जाण्याला सक्त मनाई आहे. आणि जर नजर चुकीने किंवा तुमच्याकडून अशा प्रकारे तुमचा पाळीव प्राणी त्या प्रदेशात गेला तर त्याला सुद्धा, त्या प्राण्याचा जो मालक आहे त्याला कठोर शिक्षा केली जाते, मग त्याच्यावर कार्यवाही होते. म्हणून अशा प्रकारचे पाळीव प्राणी आहेत त्यांना अशा प्रदेशामध्ये की जो शासनानं संरक्षित केला आहे, संवर्धित केला आहे, त्या ठिकाणी जाण्याला परवानगी नाही, त्याच्यावर शिक्षा केली जाते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एखादं जंगल आदिवास असेल, जंगल भाग असेल, त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती चांगली असेल, अनुकूल असेल, त्यावेळेला सरकारच्या लक्षात आलं की हा प्रदेश एक प्राणी असेल, एखादा पक्षी असेल, यांचं संरक्षण करण्यासाठी अनुकूल आहे, अशा वेळेला सरकारला अधिकार आहे की ती जागा जो आहे, तो परिसर आहे, संपूर्णपणे त्याची मालकी शासन स्वतःकडे घेतं आणि त्या ठिकाणी परत त्या प्राणी पक्ष्यांना राहण्यासाठी संरक्षित किंवा संवर्धित जागा तयार करतं. म्हणून हे सुद्धा कलम, ही सुद्धा माहिती हे कलम त्या ठिकाणी दिला आहे. आणि त्यामुळं आपल्याला सर्वसामान्य लोकांनी किंवा तो जो जागेचा मूळ मालक आहे त्याला याला विरोध करता येत नाही, कारण कायद्यामध्ये तसं दिलं आहे. जर शासनाला वाटलं एखादी जमीन, एखादं ठिकाण, त्या ठिकाणी प्राणी पक्षी किंवा तिथले जे वनस्पती, वन्यजीव जे आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी एकदम अनुकूल आहे, तर शासन ती कोणत्याही वेळी त्या ठिकाणी कार्यवाही करून ती आपल्याकडे घेऊ शकतं. एक मात्र आहे, ती घेत असताना काही मोबदला किंवा तो जो मालक आहे त्याला त्या ठिकाणी शासकीय नियमाप्रमाणे अनुदान किंवा पैसे असेल, त्याचं जे एकंदरीत रक्कम असेल ती दिली जाते. वेळ प्रसंगी ते जे जागेचे मालक आहे त्यांना शासनाच्या नोकरीमध्ये घेतलं सुद्धा जातं. हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणखी एक महत्वाचं की सर्वात महत्वाचं, मी आधी सांगितलं, परत एकदा सांगतो की भारतामध्ये अनेक ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत वेगवेगळे पक्षी अभयारण्य असेल, प्राणी संग्रहालय असेल, राष्ट्रीय उद्यान असेल, हे तयार करण्यात आले. आणि याच्यामध्ये उदाहरण म्हणून मी सांगितलं सुरुवातीला की नाशिकमध्ये निफाड तालुक्यामध्ये नांदूर बंदवेश्वर असेल, नंतर इतर महाराष्ट्रातल्या इतर काही ठिकाणी यावल, करमाळा या ठिकाणी अशा प्रकारची पक्षी अभयारण्य निर्माण करण्यात आली. त्या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष्यांचं संरक्षण केलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, या कायद्यामध्ये दंड आहे. दंड मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या कायद्यामध्ये जे कलम दिले आहे, जर त्याला कोणी विरोध केला विद्यार्थी मित्रांनो तर त्याच्यावर दंड होतो. त्याच्यामध्ये दंड काय आहेत, एखाद्या व्यक्तीने जर कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्या ठिकाणी किंवा त्या वन्यजीवांना किंवा प्राण्यांना त्रास दिला असेल, जखम केली असेल, इजा केली असेल, असं जर कृत्य करताना एखादी व्यक्ती आढळली
तर त्या व्यक्तीला या कायद्यानुसार त्याच्या गुन्ह्याच्या तीव्रतेवर अवलंबून असते. साधारणपणे 1 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकते. आणि जर ती शिक्षा जर त्याने विरोध केला तर त्याला आणखी परत अतिरिक्त शिक्षा दिली जाते. आणि म्हणून या कायद्यामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला काही लायसन दिलं असेल की परवाना दिला असेल, पण त्यामध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे तो जर वागत नसेल, त्यांनी त्या कायद्याचा भंग केला असेल, तर अशा वेळेला त्याचा परवाना सुद्धा रद्द होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं, कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच तुम्हाला कार्य करावं. त्याच्या पलीकडे जर कार्य केलं तर तुमचा गुन्हा असतो. आणि त्यासाठी त्या गुन्ह्याला त्या व्यक्तीला 3 वर्षापर्यंतचा कारावास किंवा 25,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही एकत्रित दंड त्या ठिकाणी केले जातात. ही एक अत्यंत महत्वाची शिक्षा किंवा दंड या कायद्यामध्ये केला. आणखी सुद्धा काही कायदे मी उदाहरण सांगतो. बघा, परिशिष्ट क्रमांक 1 किंवा 2 मधील ज्या प्राण्यांचं त्या ठिकाणी नावं दिली आहेत, यादी दिली आहेत, जर त्याचा वापर तुम्ही त्याची शिकार केली, त्याचं मांस तुम्ही खाल्लं किंवा त्याचा वापर केला किंवा भेट वस्तू देण्यासाठी त्यांच्या एखाद्या प्राण्यांचा एखादा पार्ट वापरला, तर अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला 1 वर्ष किंवा त्यात जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि बरोबरच 20,000चा दंड सुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारची शिक्षा त्या ठिकाणी दिली जाते. म्हणून त्या परिशिष्ट 1 आणि 2 मध्ये ज्या प्राण्यांची यादी नाव दिले आहेत, त्यांना मारण्याचा किंवा शिकार करण्याचा किंवा त्यांच्यापासून त्यांचा एखादा अवयव त्या ठिकाणी भेटवस्तू म्हणून देण्याचा कोणालाही अधिकार नाही. या कायद्याने याला सक्त मनाई केली आहे. जर तसं केलं तरी शिक्षा तुम्हाला होऊ शकते. आणखी एक महत्वाचा मुद्दा या शिक्षेच्या संदर्भामध्ये सांगतो की हा जो कायदा आहे, या कायद्यामध्ये कोणताही तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं तर अशा वेळेला तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाचा कारावास किंवा 6 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो आणि 10,000 रुपये दंड होऊ शकतो. तुमच्या गुन्ह्याची तीव्रता किती आहे त्या तीव्रतेवर या शिक्षेचा तुरुंगवासाचा कालावधी आणि आर्थिक रक्कम अवलंबून असते. जितकी तुमची गुन्ह्याची तीव्रता अधिक असेल तितका दंड आणि कारावास तुम्हाला अधिक होतो. जर तुमच्याकडे सौम्य प्रकारचा गुन्हा झाला असेल तर त्या ठिकाणी शिक्षा कमी तुरुंगवास आणि कमी रक्कम भरावी लागते. पण या कायद्याचं कोणतंही कलम तुम्ही किंवा जो नियम आहे त्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला 100% शिक्षा होणार म्हणजे होणार. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी अपील चालत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी तुम्ही अपील करू शकत नाही. ह्या कायद्यानं ती जी समिती आहे ती संपूर्णपणे निर्णय घेते आणि त्याच्या आधारे त्या ठिकाणी तुम्हाला कोर्टाचा सुद्धा याला कोणत्याही प्रकारचा विरोध नसतं. वेळ प्रसंगी कोर्ट सुद्धा याच्यामध्ये सहभागी होतं. पण जी शिक्षा आहे त्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केले जात नाही. तो दंड, ती शिक्षा तुम्हाला करावीच लागते. मग तुरुंगवास असो किंवा आर्थिक पैसे असो ते तुम्हाला भरावे लागतात. हे एक महत्वाचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं की ज्या वेळेला या कायद्याचं अंमलबजावणी केली जाते त्यावेळेला एक अडचण त्या कर्मचाऱ्यांना येते. विशेषतः जे वन विभागाचे कर्मचारी आहे की ज्यांच्याकडं या वनांचं किंवा या पक्ष्यांचं आणि प्राण्यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी आहे, ती करताना त्यांना बरेच संकट येतात. काही महत्वाच्या 2 समस्या मी तुमच्याशी मुद्दाम शेअर करतो की हे जे विशेषतः या प्रदेशामध्ये या वन विभागामध्ये जे कर्मचारी आहे त्या वनाच्या विस्ताराने त्या विभागाच्या व्याप्तीच्या मानानं त्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांच्या कामावर मर्यादा येते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्यामुळे अशा या राष्ट्रीय उद्यान असेल किंवा इतर जे अभयारण्य असेल या ठिकाणून अनेक गोष्टी लाकूड असेल किंवा प्राणी पक्षी शिकार असेल किंवा इतर गोष्टी आहेत याची चोरी होते. त्यावर मात्र अजूनही म्हणावं इतकं नियंत्रण आपल्या भारतातील अनेक प्रदेशामध्ये आलेलं नाही. आणि विशेषतः या कर्मचाऱ्यांजवळ त्यांची हत्यार असेल, वाहनं असेल, रेडिओ असेल, जीपीएस असेल, अशा प्रकारची उपकरणं जी आहे ते उपकरणं त्या ठिकाणी त्यांना कमी पडताय. जर अशी उपकरणं त्यांच्याकडे असली तर मला वाटतं वन्यजीवांची जी तस्करी आहे ती रोखता येऊ शकेल. वृक्षतोडीवर त्या ठिकाणी बेसुमार जी वृक्षतोड केली जाते अभयारण्यामध्ये किंवा या प्राणी संग्रहालयामध्ये ती सुद्धा आपल्याला कमी करता येईल. पण तशा प्रकारचं त्यांना अधिक प्रकारचे अत्याधुनिक प्रकारची साधनं दिली पाहिजेत, अधिक कर्मचारी वाढवले पाहिजेत. हे या कायद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करू शकतो की आपली सुद्धा जबाबदारी आहे. शासनाने कायदा केला, राज्य सरकार असेल, केंद्र शासन असेल, त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश असेल, ते त्यांच्या वतीनं कार्य करतात. पण ही जबाबदारी मोठी आहे, ही सामूहिक स्वरूपाची जबाबदारी आहे. त्यामुळे जर तुम्हाला अवैध मार्गाने चोरी या राष्ट्रीय उद्यानामध्ये प्राणी संग्रहालयामध्ये जर दिसली तर तुम्ही ताबडतोब तिथे जे वन्य विभाग आहे किंवा वन्य अधिकारी आहे त्यांना कळवणं हे तुमचं महत्वाचं कर्तव्य आहे.
आणि इतकं थांबू नये, त्या व्यक्तीवर कार्यवाही होती का नाही ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि जर होत नसेल तर त्याचा पाठपुरावा करणं ही आपली सामुदायिक गरज आहे, जबाबदारी आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं, वन्य जीवांपासून उत्पादित करण्यात आलेल्या ज्या वस्तू आहेत, भेट वस्तू असेल किंवा शोभेच्या वस्तू असेल, त्या वापरायला स्पष्ट नकार दिला पाहिजे. जर आपण वापरला नाही तर त्या बाजारात येणार नाही, मार्केटमध्ये विकल्या जाणार नाही. म्हणून आपणच विकतच घेतला नाही तर विकायलाच त्या बाजारात येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी तुमचं कर्तव्य काय आहे की अशा वन्य प्राण्यांपासून जे वस्तू तयार केल्या जातात त्या आपण घ्यायच्या नाही. ते शोभेच्या असो किंवा किती कोणत्या असो त्या आपण घ्यायच्या नाही. त्यामुळे याची नक्कीच त्या ठिकाणी तीव्रता कमी होईल. आणि इतर जे लोक उत्पादित करतात किंवा जे विकत घेतात त्यांना सुद्धा आपण सक्त मनाई केली पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे, त्यांना आपण प्रबोधन केलं पाहिजे की ह्या अशा प्रकारच्या वस्तू घेणं कायद्याने गुन्हे आहे. आपलं प्राणी पक्षी जे आहेत ते नामशेष होतात, परिसंस्थेचं संवर्धन करता येत नाही, पर्यावरणाचा आणि परिसंस्थेचा समतोल बिघडतो. हे त्या व्यक्तीला सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचं की लाकडासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वन्य ज्या ठिकाणी प्राणी पक्षी राहतात किंवा ज्या ठिकाणी अभयारण्य आहे, पक्षी अभयारण्य, अशा ठिकाणी बेसुमार आपण म्हणूया त्या ठिकाणी लाकूड तोड केली जाते. लाकूड तर वेगवेगळ्या गोष्टीसाठी केली जाते, पण जर आपण लाकडाचा वापर जितकं शक्य होईल तितका कमी करायचा. लाकूड असेल, कागद असेल, याचा वापर जर आपण केला विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच लाकूड तोड त्या ठिकाणी कमी होईल. कारण लाकडाचा उपयोग का केला जातो? आपली गरज पूर्ण करण्यासाठी, वर्तमानपत्र तयार करणे असो किंवा जाळण्यासाठी लाकूड असो किंवा फर्निचरसाठी असो, इतर वेगवेगळ्या कारणासाठी आपण लाकूड मागतो, त्यामुळे ते लाकूड तोडलं जातं. म्हणून या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे की आपण अशा प्रकारचे जे लाकडं तोडले जातात, विशेषतः जंगलामधून ज्या ठिकाणी अभयारण्य आहेत, प्राणी संग्रहालय आहे किंवा राष्ट्रीय उद्यान आहेत, अशा ठिकाणी लाकडं तोडणार नाही याची काळजी घ्यावी. कारण जर लाकूड तर जर आपण त्या ठिकाणी वाचवली तर ते जे प्राणी पक्षी आहे हे अरण्य त्यांचं वसतिस्थान आहे, त्या ठिकाणी त्यांचं घर आहे, एक निवास आहे. आणि हेच निवासस्थानं जर आपण तोडली, आपण नष्ट केली तर मला वाटतं मित्रांनो हे जे वन्यजीव आहे, वन्य प्राणी आहे हे राहणार नाही. आणि यामुळे अलीकडच्या काळामध्ये आपण नेहमी बघतो की पुणे असेल, नाशिक असेल किंवा यासारख्या शहरांमध्ये बिबट्या असेल किंवा इतर जे हिंस्र प्राणी आहेत त्यांचं अतिक्रमण होतं, ते मानवी वस्तीमध्ये घुसतात. याला आपण जबाबदार आहोत त्या ठिकाणी, कारण आपण त्यांचे निवासस्थान नष्ट केले आहेत. म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवा की अशा प्रकारचे वृक्षतोड, जंगलतोड होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, त्यावर नियंत्रण केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे पाळीव जे वन्य प्राणी आहे, जे पक्षी आहेत किंवा वन्यजीव आहेत, यांना कोणत्याही प्रकारची विजा तुमच्याकडून होणार नाही, त्या प्राण्यांबरोबर क्रूरतेने व्यवहार केले जाणार नाही. आणि हे जर होत असेल तर रोखणं आपलं कर्तव्य आहे. पक्ष्यांचे घरटे असेल, पक्ष्यांची पिल्लं असेल, त्याला त्रास द्यायचा नाही, ते घरटे काढायचे नाही. कारण ते जर काढले तर मला वाटतं मित्रांनो त्यामध्ये पिल्लं असेल की अंडे असेल ते नष्ट होतात, त्यापासून तयार होणारा नवीन जीव आपण नष्ट करतो. म्हणून ही सर्व काळजी आपण घेतली पाहिजे, तरच मला वाटतं आपण या कायद्याचं पालन पोषण करायला सरकारला सहकार्य करू. प्राणी संग्रहालयामध्ये बऱ्याच वेळेला आपण जातो, त्या प्राण्यांना डिचवतो आपण, वेळ प्रसंगी आपण त्या ठिकाणी दगड मारतो त्या ठिकाणी, आणि परिणामी अशा त्यांना इजा होतात. या इजा सुद्धा महत्वाच्या आहेत, कारण यातून त्यांचा अंत होऊ शकतो. म्हणून ही सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाची, कुठल्याही पक्षाला किंवा प्राण्याला जर वैद्यकीय गरज पडली तर ती दिली पाहिजे. आपण अनेक प्रकारच्या समाज संघटना किंवा NGO कामं करतात. विशेषतः पतंग उडवताना आपण बऱ्याच वेळा तो मांजामुळे पक्षी जे आहे त्यांचे पंख काटले जातात, माना काटले जातात. बऱ्याच वेळेला जे मानवी वस्तीमध्ये प्राणी येतात त्यांना लोक मारतात, त्या ठिकाणी दगड मारतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची साधनं मारतात, यात त्यांना विजा होते. जर अशा प्रकारचे प्राणी किंवा वन्यजीव जर तुम्हाला दिसले असेल तर त्यांच्या योग्य वेळी उपचार करण्यासाठी तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं की अनेक संघटना वन्य जीव जंतू जे आहे किंवा प्राणी पक्षी असेल, जैवविविध असेल, याचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतात. मग वर्ल्ड वाईल्ड लाईफ असेल, फंड इंडिया असेल, बॉम्बे नॅचरलिस्ट असेल, अशा अनेक प्रकारच्या NGO किंवा इतर काही संघटना त्यांचे सभासद होणं गरजेचं आहे आपण. आणि जर सभासद झालं तर मला वाटतं तुमच्यामध्ये हे काम करण्याची वृत्ती, अनेक जबाबदारी अधिक वाढेल. आणि तुम्हीच नाही, तुमचे मित्र असेल, नातलग असेल, यांना सर्वांना या वन्य प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी समाविष्ट करून घेणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि हे सुद्धा कायद्याचं पालन करण्यासाठी, कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अधिक माहिती लागत असेल ती संदर्भ पुस्तक आहेत, याचा नक्कीच वापर करा. या ठिकाणी आपण थांबूया. आजच्या तासाला इतकंच आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.